2 वर्षापासून सुरू असलेली ही कामे कधी संपणार आहेत काय माहीत. हॅलो, मी सायली. आम्ही निघालो होतो पुण्याला. माझ्या दोन्ही नंदूबाई पुण्यामध्येच राहतात, त्यामुळे त्यांच्याकडे आम्हाला जायचं होतं. मग आम्ही कोल्हापूरमधून पुणे हायवेने प्रवास सुरू केला. मध्येच नाश्त्यासाठी आम्ही हॉटेल साईला थांबलो. इथला नाश्ता खरंच खूप टेस्टी आणि मस्त आहे. त्यानंतर आम्ही कराडच्या पुढे निघालो, पण अजूनही रस्त्याची कामे सुरूच आहेत. 2-3 वर्षापासून तीच अवस्था आहे. त्यामुळे पुण्याला पोहोचायला खूपच वेळ लागतो. मी लास्ट टाईम आले होते तेव्हा हीच अवस्था होती आणि आता पण तेच चालू आहे. शेवटी आम्ही घरी पोहोचलो आणि ही आहे माझ्या मोठ्या नंदूबाईंची छोटी मुलगी, म्हणजेच माझी छोटी भाची. आम्ही सगळेच खूप मज्जा करत होतो. खरं सांगायचं तर मी हिला आधी फारसे भेटले नव्हते, कारण माझ्या डिलिव्हरीच्या वेळेलाच त्यांची डिलिव्हरी झाली होती. त्यामुळे जास्त वेळ एकत्र घालवता आला नव्हता. पण आता मात्र तिच्यासोबत खूप वेळ मला स्पेंड करायचा होता. ती खूपच क्यूट आहे. त्यानंतर आम्ही जेवण केलं आणि गातासाठी दीदींनी आणलेली खेळणीसोबत ती खेळत होती. असाच आमचा आजचा दिवस गेला. पुण्यातले जर पुढचे ब्लॉग बघायचे असतील तर नक्की फॉलो करा. भेटत नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.